नमस्कार. सरोदिया आमच्या संस्थेतर्फे आम्ही एक नवीन उपक्रम घेऊन येत आहोत, प्रयोग दिवाणखान्यातले. याचं पोस्टर आपल्यापर्यंत पोहोचलं असेलच आणि खरं तर नावावरूनही स्पष्ट आहे की प्रयोग दिवाणखान्यातले म्हणजे काय, पण तरी सुद्धा थोडासा विस्तृत संवाद साधण्यासाठी हा व्हिडिओ. प्रयोग दिवाणखान्यातले मध्ये सगळ्यात महत्त्वाचा हेतू म्हणजे छोट्या प्रेक्षक संख्येसमोर काही नवीन विचारांची मांडणी करणे, नवीन पद्धतीने त्यांच्यासमोर प्रयोग सादर करणे आणि यातून जास्तीत जास्त कला जागृती, कला साक्षरता वाढवणे, हा या प्रयोग दिवाणखान्यातलेचा हेतू आहे. मी म्हटलं तसं प्रयोग दिवाणखान्यातले मध्ये प्रेक्षक संख्या अत्यंत मर्यादित असल्यामुळे याला नाव नोंदणी अत्यावश्यक असणार आहे आणि देणगी प्रवेश मूल्य हे ऐच्छिक असणार आहे. कुठलीही कलाकृती उभी राहायची, कुठलाही उपक्रम उभा राहायचा, कुठलंही काम उभं करायचं, तर त्याला प्रेक्षकांचा सशक्त पाठिंबा लागतोच. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या उपक्रमात जरूर सहभागी व्हा आणि लवकरात लवकर नाव नोंदणी करा. या व्हिडिओमध्ये मला म्हणता येणार नाही की जास्तीत जास्त संख्येने नाव नोंदणी करा, कारण संख्या अतिशय मर्यादित असणार आहे. प्रयोग दिवाणखान्यातले आहेत. यंदा पहिला प्रयोग 21 मार्च 2025 रोजी आमच्या घराच्या दिवाणखान्यामध्ये संगीत आणि आपण ज्येष्ठ बासरी वादक श्री सुहास पोळ आपल्यासमोर घेऊन येणार आहेत. एक व्याख्यान, सुरेल व्याख्यान असं मी म्हणेन, ज्याच्यामध्ये बासरी वादन आणि संगीत आणि आपण यातलं जे नातं आहे त्याच्याविषयी ते बोलणार आहेत, आपल्याशी संवाद साधणार आहेत. तर या कार्यक्रमासाठी आपली नाव नोंदणी लवकर करा आणि ती अत्यावश्यक आहे. पोस्टरवरती आपल्याला नाव नोंदणीसाठी क्रमांक मिळालेलाच आहे. वाट पाहत आहोत प्रयोग दिवाणखान्यातले मध्ये. धन्यवाद.